शहादा वन परिक्षेत्रातील कोंढवळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे पाटील यांना 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। नंदुरबार जिल्ह्यातील तक्रारदाराकडून काटेरी बाबूळ झाडांच्या वाहतुकीची कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वय 32 हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने शेतीच्या बांधावरील व माळ रानावरील काटेरी बाबूळ झाडे तोडून ती गुजरात राज्यात विक्रीसाठी नेत होते। मार्च ते मे 2026 या कालावधीत त्यांनी अशा प्रकारे अनेक वेळा झाडांची वाहतूक केली होती। या प्रकरणात त्यांच्या चारचाकी वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांनी 17,500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 4 जून रोजी एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी वनरक्षक यांनी तक्रारदाराकडे प्रथम 17,500 रुपये तसेच तडजोडीनंतर 17,000 रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार एसीबीने आज फेसफाटा शहादा शिरपूर रोड येथे सापळा रचला। यावेळी आरोपी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 17,000 रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास लोंढे करीत आहेत। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागोल।